नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला शनिदेवांचं गर्वहरण ही गोष्ट सांगते. शनिदेवांचं गर्वहरण कसं झालं ते. तर शनिदेव हे कसं आहे ते तुम्हाला माहिती आहे. शनी आपण पण आपल्या राशीला आले की आपल्याला त्रास होतो. प्रत्येकाला शनीची पीडा आली आपण म्हणतो बघा काही त्रास होत असेल, कुठूनही शनीची 7:30 लागले काय माहीत. तर शनी आला राशीला की काही ना काहीतरी त्रास हा होतोच होतो. शनी हा सत्य दाखवतो असं म्हणतात, पण ते सत्य दाखवताना प्रत्येकाला त्रास होतो. पण त्याही गोष्टीचा मग शनीला खूप गर्व झाला, की मी किती बलवान आहे. माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतो. बघा सगळेजण मला घाबरतात. मी तुम्हाला त्यांना कोण-कोण घाबरलं, कसे घाबरलं याच्याही मी तुम्हाला पुढे कधीतरी गोष्टी सांगेन. पण त्या सगळे गोष्टींमुळे शनिदेवांना गर्व झाला. मला शंकर घाबरले, मला गुरु घाबरले, मला हा घाबरला, मला तो घाबरला, असं झालं. त्याच्यामुळे त्यांना गर्व झाला, की मी किती बलवान आहे. आणि झालं असं ज्यावेळेला प्रभू रामरायांचं आणि रावणाचं युद्ध झालं, त्यावेळेला तिथे सेतू वगैरे बांधला होता माहिती आहे ना आधी. तिकडे हे आपले हनुमंत गेले आणि त्यांनी सगळी लंका वगैरे जाळली. तर ही गोष्ट शनिदेवांच्या कानावर गेली, की हनुमंतानी लंका जाळली. त्यांना अरे बापरे! एवढा मोठा तो रावण, इतका बलाढ्य रावण आणि त्याची लंका ह्यानी जाळली, हा किती बलवान आहे. आपण ह्याच्याशी युद्ध केलं पाहिजे. असं म्हणून ते युद्धाचं खूळ डोक्यात घेऊन शनिदेव इथे आले रामेश्वरमच्या इथे. जिथे इकडनं सेतू बांधला होता आणि ह्याला लंकेला मारुतीराय गेले होते. तिथे मारुतीराय होते, तिथे आले. आले आणि बघतात तर मारुतीराय बसले होते रामनामाचा जप करत. श्रीराम जय राम जय जय राम. सगळ्यांची सगळी कामं झाली होती. सगळेजण शांत आपले बसले होते. त्यावेळेला युद्धाचे नियम होते, धर्मयुद्ध होतं. कधी पण युद्ध नाही करायचे, रात्री वगैरे युद्ध थांबवायचे. तर असे हे मारुतीराय रामरायांचा जप करत बसले होते. हे आले तिकडे शनिदेव आणि नमस्कार वगैरे केला. आणि म्हणजे नमस्कार केला तर नमस्कार केला, काय कसं काय, हां ठीक आहे झालं. तर बोलले मी असं ऐकलं की तुम्ही लंका जाळली सगळी. बोलले हो म्हणे, प्रभूंची कृपा. बघा म्हणजे एवढी लंका जाळली मारुतीरायांनी, तरी पण त्यांनी ते क्रेडिट घेतलं नाही, की प्रभूंच्या दयेने मी हे सगळं केलं, असं त्याचं म्हणणं. ते म्हणाले नाही नाही, मग मला तुमच्याशी युद्ध करायचं. युद्ध कशाला, युद्ध करायचं कारण काय. नाही, तुम्ही एवढा तो बलाढ्य रावण त्याची लंका जाळली. आता बघा, बलाढ्य रावण त्याची लंका हा मारुतीला जाऊन आला आणि हेच त्याला सांगतात, की बलाढ्य रावण त्याची लंका तुम्ही जाळली. मग मला तुमच्याशी युद्ध करायचं, आपण युद्ध करूया. तर मारुतीराय त्याला समजावतात, "अरे तुझं माझं काही वाकडं नाही, काही नाही, काही संबंध नाही. कशाला युद्ध करायचं? नको युद्ध. जा तू शांतपणे तुझ्या मार्गाने तू जा, माझ्या मार्गाने मला जाऊ दे." "नाही, नाही, आपण युद्ध करूया." काय ना, ज्यांना शक्ती असते ना, ताकद असते, त्यांनाही जास्त खुमखुमीपण असते आणि त्यांना अशी ही मजा येते युद्ध-बिद्ध करायला. तर तसं त्यांचं झालं, की आपण युद्ध करूया, आपण युद्ध करूया. आणि मारुतीराय शांतपणे सांगतायत समजावून, "नको युद्ध, नको युद्ध. युद्धात एकमेकांना लागतं, इजा होते." तरी ऐकायलाच तयार नाही. "युद्ध करूया, आपण युद्ध करूया." मारुतीरायांना पण डिस्टर्ब झालं. ते रामनामाचा जप करत होते ना आणि ह्यांचं आपलं चालू झालं, आपण युद्ध करूया, आपण युद्ध करूया. ऐकायलाच तयार नाही. शेवटी मारुतीराय कंटाळले, वैतागले अगदी. युद्ध करूया काय? त्यांनी काय केलं, आपल्या शेपटीमध्ये शनिदेवाला करकचून बांधला अगदी. हां, एवढी खुमखू आहे ना. आणि तो जो सेतू बांधला होता ना, सेतू कसला होता? दगडाचा. त्या दगडावर गेले टाण, टाण, टाण उड्या मारत, मारत असा फरफटत नेला ना शनीला त्या दगडांवरनं खास कळग्यातनं. शनिदेवांचं अंग नुसतं ठेचकाळलं, रक्तबंबाळ झालं, सगळीकडे जखमा, जखमा, जखमा झाल्या. "अहो नको, नको, सोडा, सोडा." "पण का तुला युद्ध करायचं ना? युद्ध फार पुढची गोष्ट आहे. एवढंच तुला बास आहे." आणि असं करून सगळ्या सेतूवरनं त्यांना फिरवून आणलं. आलं. मग शनीचं सगळी जिरली आणि मग शनिदेव त्यांना म्हणायला लागले, "माफ करा, माफ करा, मला सोडून द्या, सोडून द्या." "म्हणजे का तुला युद्ध करायचं होतं ना?" "नाही, नाही, नाही करायचं युद्ध, नाही करायचं युद्ध, मला सोडा, सोडा." म्हणायला लागले, "बघ तुला सोडीन." म्हणजे तिथपर्यंत मारुतीरायांनी त्याला सोडला नव्हता शेपटीचा. चांगला बांधलेला तसाच ठेवून दिला आणि सांगितलं, "मी तुला सोडीन पण एका अटीवर. तू माझ्या भक्तांना त्रास देऊ नकोस, नाही द्यायचा त्रास." तर ते बोलले, "ठीक आहे, ठीक आहे, नाही देणार त्रास मी. पण तुमच्याही भक्तांना सांगा, दर शनिवारी मला तेल घालत जा, म्हणजे माझ्या ह्या झालेल्या जखमा बऱ्या होतील." त्यांचं अंग ठेचकाळलं ना दगडावरनं, तर म्हणून आपण शनिदेवांना तेल घालतो. मारुतीराय बोलले, "बरं, मी माझ्या भक्तांना सांगेन,
की दर शनिवारी त्याला तेल वाहत जा. आणि म्हणून आपल्याला जर शनीची पीडा असेल तर बघा, हे भविष्यकार लोक ज्योतिषी बितिषी सांगतात की तुम्ही हनुमंताची उपासना करा. हनुमंताची उपासना केली की आपल्याला शनीची पीडा बाधत नाही. म्हणून त्यांनी मारुती स्तोत्र बोलायचं, ते हनुमान चालिसा बोलायची, किंवा काय तुम्हाला ज्योतिषी किंवा काय सांगेल ती तशी उपासना करायची. तर अशी झाली फजिती शनिदेवांची. असं झालं गर्भहरण शनिदेवांचं. मी पुढच्या तुम्हाला अशाच काही शनिदेवांच्याही गोष्टी सांगेन पुढच्या भागात. मला आजची गोष्ट कशी वाटली ही मला तुम्ही जरूर कमेंट करून कळवा. गोष्ट आवडली तर आवडली, नाही आवडली तर नाही आवडली, काय असेल ते लिहा. तर गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.